अखेर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत आहे। बघा 1500 आले, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर। तसेच बघा नुकतेच आता पैसे येणे सुरू झालेले आहे आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अजून आता तुम्हाला सरकार गिफ्ट देत आहे। गिफ्ट संदर्भात पण आत्ताच अपडेट आलेला आहे, तुम्हाला ती अपडेट पण सांगतो। अतिशय दमदार अपडेट आलेले आहेत, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज रोजी काय काय नवीन अपडेट आलेले आहेत ते सर्व अपडेट देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपलं हे नवीन चॅनल आहे, या चॅनलचं नाव आहे ATB शरद। ATB शरद हे आपलं नवीन चॅनल आहे। हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपलं हे नवीन चॅनल आहे। बघा तुम्हाला खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर त्या बटनवरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। केलं का सर्वांनी चॅनल सबस्क्राईब? धन्यवाद, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं त्यामुळे तुमचं धन्यवाद। आणि या व्हिडिओला लाईक पण करा। बघा तुम्ही खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होते। बघा जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता होता, हा 8वा हप्ता नियमाप्रमाणे 25 तारखेला 25 फेब्रुवारी रोजी जमा व्हायला पाहिजे होता, परंतु 25 तारखेला काही हप्ता आला नाही। परंतु आता पैसे आलेले आहेत। अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहेत। कोणकोणत्या बहिणींना पैसे आलेत, तुम्हाला आलेत का ते पण सांगतो। जरी नाही आले असतील तर तुम्हाला केव्हा भेटणार आहेत ते पण सांगतो। व्हिडिओ अतिशय दमदार आहे। काही जिल्ह्यात पैसे येणे सुरू झालेले आहे, आजपासून सर्व माहिती भेटणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। जरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला सर्व काही समजणार आहे। चला मग लाडक्या बहिणींनो, ज्या पण अपडेट आलेल्या आहेत आज रोजीच्या ते सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो। आणि महत्त्वाची आनंदाची अपडेट, आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबत गिफ्ट काय भेटणार आहे ते गिफ्ट पण तुम्ही जाणून घ्या। अत्यंत जबरदस्त अपडेट आहे गिफ्ट संदर्भात। हे बघा आता एक गोष्ट ते क्लिअर करून सांगतो, तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे पहिली गोष्ट। आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड, हे आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे। या दोन गोष्टी असेल तर तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जातील। ओके, हे दोन गोष्टी म्हणजे तुम्ही पात्र असाल आणि तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जाणार आहेत। आणि सोबत तुम्हाला गिफ्ट देखील भेटणार आहे, त्याविषयी पण माहिती भेटणार आहे। बघा आतापर्यंत 9 लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या, याची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे। 9 लाख बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत। ज्या अपात्र बहिणी झालेल्या आहेत त्यांना पैसे काही भेटणार नाहीत। ओके, नुकतीच एक अपडेट आली होती, अमरावतीत देखील भरपूर बहिणी अपात्र करण्यात आल्या। म्हणजे जी छाननी आहे, छाननी सुरू आहे आणि छाननीमुळे भरपूर बहिणी अपात्र होत आहेत। म्हणजे जरी ज्या बहिणी योजनेस पात्र नाही, ज्या बहिणी योजनेसाठी पात्र नाही त्यांना योजनेचा लाभ भेटणार नाही, हे क्लिअर झालेलं आहे। बघा आता थेट तुमच्या खात्यात 1500 रुपये, कारण जो 8वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा, तर यासाठी भरपूर उशीर लागत होते। भरपूर वाट आपण सर्वजण बघत होतो की आज जमा होईल, उद्या जमा होईल, असं अपडेट रोज काही ना काही येत होते, परंतु खरी माहिती येत नव्हती। परंतु आता खुशखबर आलेली आहे, आनंदाची अपडेट आलेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणे सुरू झालेले आहे त्याविषयी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्व समजून जाणार आहे। आणि तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत हा पूर्ण बघा। तुम्हाला आज रोजी आलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या पण अपडेट असतील त्या देखील भेटणार आहेत। हे बघा 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, सरकारी नोकरीचा आयकर जात असाल, 2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर अशा काही निकषात तुम्ही बसत नाही, त्यामुळे तुम्हाला लाभ भेटणार नाही। ओके, हे झालं क्लिअर। एक मुद्दा इथे क्लिअर करून सांगतो मी तुम्हाला। बघा लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा नियमितपणे जे हप्ते आहेत रेग्युलर महिन्याच्या 24 किंवा 25 तारखेला जमा होऊन जातात, दर महिन्याला येत होते। आणि सरकार काय करत होतं, सुरुवातीला 2 हप्ते देत होते, म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकत्र तुम्हाला 3000 रुपये देत होते, राईट। 3000 तुमच्या खात्यात जमा होत होते। तर त्यामुळे संपूर्ण व्यवस्थितपणे चालू होतं, रेग्युलर हप्ते तुमच्या खात्यात जमा होत होते। परंतु अचानक फेब्रुवारी महिन्यातच असं काय झालं की ज्यामुळे पैसे तुमच्या खात्यात आले नव्हते। अखेर आता सुरुवात वगैरे झालेली आहे, त्या संदर्भातच अपडेट आपण बघूया। चला मग काय काय अपडेट आलेले आहेत आज रोजीच्या, तर सर्व अपडेट तुम्हाला सांगतो, सर्व माहिती आपण जाणून घेऊया। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। चला मग तुम्हाला सर्व माहिती मी आता देतो।
तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होते. भरपूर बहिणी बँकेत पण गेल्या. बँकेत त्यांनी काय केलं, त्यांचं खातं चेक केलं. त्यांनी खातं चेक केलं तर त्यांच्या खात्यात पैसेच नव्हते. कारण पैसेच आले नव्हते. कारण काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे येण्यास उशीर झाला. आता बघा अपडेट काय आलेले आहेत, नीटपणे समजून घेऊया, आपण जाणून घेऊया. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024पासून सुरू केलेली आहे. बघा, ही जी योजना जुलै 2024पासून सुरू झालेली आहे. या योजनेच्या 7 हप्त्याची रक्कम जी आहे ती लाभार्थी महिलांना मिळाली आहे. 7 हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत आतापर्यंत. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. बघा, जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो मिळालेला नाही. त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत होत्या, निराशा मध्ये गेल्या. त्या भरपूर बहिणी टेन्शन घेत होत्या, पैसे झाले नाही. तर होते, निराशा होते. संपूर्ण जी निराशा आहे ती आली होती. परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. आता तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहे. त्याबद्दल पण अपडेट आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व माहिती आहे आपल्याकडे आलेली. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये सोबत मिळतील अशी चर्चा सुरू आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. बघा, आता फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती माहिती समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय त्यांनी घोषणा, आता नवीन घोषणा काय केलेल्या आहे, यामध्ये काही बदल झाले आहेत का, किंवा यामध्ये काही नवीन चेंजेस किंवा काही नवीन निर्णय झालेला आहे का लाडकी बहीण योजनेमध्ये, या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी थेट माहिती दिलेली आहे. चला मग आपण आता जाणून घेऊया मुख्यमंत्री साहेब काय म्हणत आहे. बघा, मुख्यमंत्री साहेब काय म्हणत आहे आता. हे बघा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, म्हणजे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस काय म्हणाले याबद्दल माहिती आहे. हे बघा, या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू. जरी वेगवेगळ्या योजनांचा ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली साधनसंपत्ती कशी वाढवली येईल, कुठल्याही परिस्थितीत भांडवली खर्चावर त्याचा परिणाम होणार नाही. भांडवली खर्चासाठी वेगवेगळ्या काय पद्धती असतील याचा विचार करतो आहोत. बघा, जो आता बजेट आहे, जो अधिवेशन आहे, आता अधिवेशन अर्थसंकल्प जो आहे तो आता मांडला जाणार आहे, सुरुवात त्याची होणार आहे. त्यामध्ये आता महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. जे पण निर्णय होतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात असो किंवा इतर योजनेसंदर्भात असो, जे पण अपडेट येईल तर ते सर्व काही तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातून माहिती भेटणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. परंतु एक गोष्ट मी ते क्लिअर करून सांगतो की इथे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की जो काही यावरती जो ट्रेस आहे, योजनांचा जो ट्रेस आहे हो आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, शिस्त पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आर्थिक शिस्त, असं देखील इथे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती. आमच्या फ्लॅगशिप योजना कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही. बघा, लाडकी बहीण बंद होणार असं वगैरे काही नाही, म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे. आता भरपूर जण चर्चा करत होते, पैसे आले नाही त्यामुळे चर्चा करत होते की पैसे आले नाही योजना बंद होईल, असं होईल तसं होईल. तर ज्या पण अफवा आहेत त्या अफवांपासून तुम्ही दूर राहा बरं. असं काहीच होणार नाही, योजना चालूच राहणार आहे. फक्त ज्या बहिणी अपात्र आहेत ना, त्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं जात आहे, त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही. त्याच कारणाने थोडं हे काम चालू आहे, दुसरं काही नाही, बस तेवढंच काम आहे. त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत आहेत, असं होईल तसं होईल. तर टेन्शन वगैरे काही घेऊ नका, काहीच होणार नाही. बरोबर एकदम व्यवस्थितपणे संपूर्ण पार पडणारच आहे. योजना वगैरे काही तुमची बंद होणार नाही. योजनेचे पैसे तुमच्या खात्यात बरोबर येणारच आहेत. आलं लक्षात. बघा, आता पुढे काय महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे, ज्यांच्यामध्ये आम्ही सांगितले की योजनांच्या जे बाहेर आहेत त्यांनाच एक प्रकारे त्यांच्यामध्ये विरोधकांनी लिहिलं 10 लाख नाव कमी झाली वगैरे आपल्यावर. हे बघा पुढे काय म्हटलं आहे, एक मिनटं. 10 लाख नाव कमी झाली वगैरे आपल्यावर
कॅगनं टाकलेलं बंधन आहे. एखादी योजना सुरू केल्यानंतर त्यात बसणाऱ्यांना पैसे देण्यात येतात. जे योजनेत बसत नाहीत त्यांना पैसे देता येत नाहीत. आम्ही त्याच पुरती कारवाई केलेली आहे. बघा, आता ज्या बहिणी अपात्र होतील, ज्या बहिणी योजनेत बसत नाही, फक्त त्यांनाच बाहेर काढलं जात आहे आणि तीच प्रक्रिया चालू आहे. बाकी देशात अशा प्रकारच्या योजनांमध्ये सर्वात जास्त लोकांना शासकीय मदत देणारं राज्य महाराष्ट्र ठरणार आहे, हा विश्वास देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बघा, तर मुख्यमंत्री साहेबांनी ते गॅरंटी दिलेली आहे तुम्हाला आणि साहेब जे बोलतात ते करून दाखवतात. तर मुख्यमंत्री साहेब जे बोलतात ते करून दाखवतात. योजनेचे पैसे पण तुमच्या खात्यात येतील, काही टेन्शन नाही. आता आपण समजून घेणार आहोत पैसे कसे तुमच्या खात्यात जमवणार आहेत आणि किती पैसे तुमच्या खात्यावरती जमवणार आहेत याची माहिती समजून घ्या, नीटपणे समजून घ्या. आणि हे बघा, अजून खात्यावरती पैसे आलेले नाहीत. भरपूर जण म्हणत आहेत की पैसे आले, तर खोटी कमेंट काही जण करताय. खोटी कमेंट करू नका. जरी खरोखर तुम्हाला पैसे आले असतील तरच कमेंट करायचे आहेत. अजूनपर्यंत हप्ता देणं तर काही चालू झालेलं नाही माझ्या मते, परंतु भरपूर बहिणी कमेंट करतात किंवा काही जण कमेंट करत आहेत की पैसे आले, परंतु पैसे आलेले नाहीत. त्यामुळे जरी पैसे खरोखर आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. आलं लक्षात? तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. हे बघा, अशी खोटी माहिती देतात की 1500 आले म्हणून. तर अजून भरपूर बहिणींना पैसे आले नाहीत. आले असतील तर हो म्हणा, खरोखर सत्य माहिती द्या, आणि जर नाही आले असतील तर नाही म्हणा. आता बघा, मग पैसे कधी येतील, पैसे खात्यावरती कधी येतील, मग हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपण त्या संदर्भात समजून घेऊया. हे बघा, पैसे तुमच्या खात्यावरती कधी येणार आणि किती पैसे येणार हे इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र मिळणार. बघा काय म्हटलेलं आहे, 2 हप्ते म्हणजे तुम्हाला 3000 रुपये मिळतील. नीटपणे समजून या संदर्भात. आता बघा, राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3490 कोटी रुपयाच्या चेकवर सही केल्याचं सांगितलं होतं. बघा, 3490 कोटी रुपयावरती सही झालेला आहे, जो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्यासाठी. तरी जो निधी आहे त्या निधीवरती सही वगैरे झालेला आहे, संपूर्ण बरोबर झालेलं होतं. परंतु अशी काय अडचण आली ज्यामुळे पैसेच खात्यावरती आले नाही? तर थोडी तांत्रिक अडचण सांगितली जात आहे. काही तांत्रिक अडचण आहे, त्या कारणाने पैसे खात्यावरती जमा झाले नाही. परंतु बघा, तांत्रिक अडचण जी असते ती केव्हाही सॉल्व्ह होऊ शकते आणि केव्हाही पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात. बघा, भाषणात अजित पवार यांनी पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील असं म्हटलं होतं. मात्र संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्यानं ती सुरू असल्यानं मिळाली असल्याची हे बघा काय म्हटलं आहे ते, की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्यानं मिळाली नसल्याची माहिती आहे. बघा, म्हणजे पडताळणी वगैरे चालू आहे, काही थोडी तांत्रिक अडचण आहे, त्याच कारणास्तव पैसे खात्यावरती जमा झालेले नाहीत, त्यासाठी थोडा उशीर झाला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात. म्हणजेच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये मिळू शकतात. हे बघा, तुम्हाला क्लिअर करून सांगतो मी आता ते कसं आहे. माहिती बघा, आता महत्त्वाची माहिती आहे बरं. हे बघा, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये, किती झालं टोटल? 3000. तर 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील, असे 2 हप्त्याचे पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे. आणि हे जे पैसे आहेत ते कोणत्याही क्षणी आता जमा होतील असं देखील सांगितलं जात आहे. कारण तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे ही तांत्रिक अडचण केव्हाही सॉल्व्ह होऊ शकते. तांत्रिक अडचण सॉल्व्ह झाल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यावरती 2 हप्त्याचे पैसे, 2 महिन्याचे पैसे अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. ठीक आहे, थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे, परंतु टेन्शन वगैरे काही घेऊ नका. पैसे कुठे जाणार नाहीत, पैसे बरोबर तुमच्या खात्यातच जमा होणार आहेत. जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. जे गिफ्ट मी तुम्हाला सांगत होतं, गिफ्ट म्हणजे तुम्हाला जे गिफ्ट आहे फेब्रुवारी हप्त्यासोबत गिफ्ट भेटणार आहे ते म्हणजे मार्च महिन्याचं पण पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत. म्हणजे हे गिफ्ट झालं, म्हणजे एकत्रच तुम्हाला 3000 रुपये मिळून जातील. ठीक आहे, बघू आता जो पण निर्णय सरकार घेईल तो योग्य पद्धतीने घेलच, काही टेन्शन नाही. फक्त लाडक्या बहिणींवर टेन्शन घेऊ नका. भरपूर बहिणी काय करतात, उगाच टेन्शन घेतात आणि ज्या पण अफवा आहेत त्या अफवांपासून दूर राहा. खरी माहिती, सत्य माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. आपलं हे नवीन चॅनल आहे ATB शरद.
हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. पुन्हा सांगत आहे, भरपूर जणांनी सबस्क्राईब केलं त्यामुळे धन्यवाद. तुम्ही पण सबस्क्राईब करा अजून तुमचं बाकी असेल तर, कारण या चॅनलवर पण तुम्हाला आता रेग्युलर लाडकी बहीण योजना किंवा महिलांसाठी ज्या नवनवीन योजना सरकारी योजना असतील त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. तर थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही तांत्रिक अडचण आहे ती सॉल्व्ह होताच लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत. ओके. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आणि तुम्हाला माहीत आहे एकदम सिंपल मी तुम्हाला सांगतो, सिंपल गावरान भाषेत एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती नीटपणे तुम्हाला समजून सांगतो मी. त्यामुळे तुम्ही एवढे जण व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं पण धन्यवाद. ठीक आहे, या चॅनलला पण सपोर्ट करा, कारण या चॅनलवर पण तुम्हाला रेग्युलर अपडेट पाहायला भेटणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच जमा होणार आहेत, काही टेन्शन घेऊ नका. तर अपडेट आल्यावर, निर्णय झाल्यावर त्या संदर्भात सर्व काही तुम्हाला सांगण्यात येईल. आणि आता अर्थसंकल्पीय जे अधिवेशन आहे, बजेट आहे, जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यामध्ये काय काय निर्णय होतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा महिलांसाठी काय काय नवनवीन योजना येतात किंवा काही नवीन निर्णय होतात का, त्याबद्दल पण माहिती आल्यावर तुम्हाला मी सांगतो पुढील व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.